शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळवटे. आता आपण श्री संविधान भोसले मुक्काम पोस्ट लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या चवळीच्या प्लॉटमध्ये आहोत. आपल्यासोबत आपले शेतकरी सावता ढोले सुद्धा आहेत आणि मागे एकदा ढोले पाटील त्यांच्या एका व्हिडिओत बोलले होते की बुवा जिगरा पॉवर प्लस त्यांच्याकडून भोसले यांनी नेलं होतं. मला सांगा, तुम्ही ह्यांच्याकडून जिगरा नेलं होतं आपलं थोडस? हो, 2 पंपाचं आणलं होतं. 2 पंप आणलं होतं. हो. काय कसं ते आणलं? ते आईसाठी आलं. ती आई आवरत नव्हती ना, चवळीचीच आळी होती. चवळीची आळी आळी आवरत नव्हती म्हणजे तुम्ही काय काय फवारलं होतं त्याच्यात? ते गावातून एक आणलं औषध. ते औषध मारलं तरी चवळी आळीच भरत नव्हती, आळी जात नव्हती. जात नव्हती. किती फवारण्या घेतल्या त्या? 2 फवारे घेतल्या त्या आळीच्या. ते किती दिवसाच्या अंतराने घेतल्या त्या? एक दोन दिवसाचा अंतर 2 दिवसाच्या अंतराने 2 घेतल्या होत्या तरी आळी गेली नव्हती. गेली नव्हती. मग ह्यांच्याकडून जे औषध आणलं होतं ते औषध आणलं, मारलं की दुसऱ्या लाईन मध्ये मारून येत असताना लगेच आळी दिसायची खाली पडली. मारून जाऊन परत दुसऱ्या लाईन मधून माघारी येताना आळी खाली पडलेली दिसायची. हो. बरं मला सांगा, तो फवारा घेतल्यानंतर मग आळीचा परत अटॅक झाला का? नाही झाला अटॅक. जिगरा पॉवर प्लसचा स्प्रे घेतल्यानंतर आळीचा परत अटॅक झाला नाही. मग त्याच्यानंतर ढोले पाटलांनी तुम्हाला आपलं कर्दन 1000 मारा म्हणून सांगितलं. हो, ते करत वेल बांधला तो वर. ते मारल्यानंतर थोडं टळटळ दिसायला लागले. बरोबर. ते कर्दन मारल्यानंतर रस शोषणारे किडी, थ्रिप्स, मावा अटॅक झालता का? ते अटॅक झाला नाही. काळोखी आली, काळोखी पण आली. डॉक्टरजी पण टाकलं होतं त्याच्यात तुम्ही. मला एक सांगा, आळी नाशकाचा किंवा कर्दनचा तुम्ही फवारा घेतला, इतर तुम्ही 2 फवारे घेऊन पण तुम्हाला आळी कंट्रोल झाली. मग मला सांगा, जर आपलं 1 फवारा घेऊन कंट्रोल झाले परत त्याच्यानंतर आळी नाशक परत फवारलं का? फवारलंच नाही. त्याच्यानंतर अजून औषध फवारलं नाही. किती दिवस झाले? आतापर्यंत फवारणी केली नाही. ते आळी नाशक आपलं मारलं त्याच्यानंतर किती दिवस? आज महिना झाला. 1 महिना झालेला आहे जिगरा पॉवर प्लसचा फवारा घेतलेला. परत आळी पण आली नाही, फवाराची गरजही पडली नाही. बरोबर बोलतोय? मग ह्याच्यात किती पैसे वाचले असं तुम्हाला वाटतंय? जर आपले ते नसतं तर किती फवारा घ्यावा लागले? 5 ते 6 हजार रुपये वाचले. 5 ते 6 हजार वाचले. आणि शिवाय जो त्रास होता फवारायचा तो बी वाचला. पाठीवर पंप घे, फवार. प्लॉट असा सुंदर प्लॉट बसलेला आहे. आणि जिगरा पॉवर प्लस आणि कर्दन हे असे प्रॉडक्ट आहेत की प्रत्येक भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, फळबाग लागवडीचा शेतकरी रोज 200 किलो माल आहे. 200 किलो रोज 200 किलो. 7,000 रुपये रोज. 7,000 रुपये रोज चालू आहे. आपलं कर्दन फवारल्यानंतर माशी आली का ह्याच्यावर? कोणती माशी? एक सोनेरी माशी असती, त्याच्यामुळे ना माशीनी डंक मारला की नाही, पण आता मधमाशी येऊ मधमाशी नाही, माशी आहे की ती घरातल्या माशीसारखीच दिसते आणि तिने चावा घेतला की फेस येतो. कर्दन 1000 ची कमाल आहे. कर्दन 1000चा फवारा लहान असताना घेतल्यामुळं रस शोषणाऱ्या किडी तर आल्याच नाहीत, परंतु जी माशी डंख मारते ती माशी सुद्धा आलेली नाही. सोनेरी माशी म्हणतो त्याला आपण. आता मला सांगा, आळीनाशक इथून पुढे आयुष्यात जर वापरायचं ठरलं, दुकानदार म्हणला किंवा दुसरा कोणी एखादा तुमचा मित्र म्हणला हे आळीनाशक वापर, ते वापरणार का आपलं जिगरा वापरणार? जिगरा वापरणार. खात्री आली ना? खात्री आली. हो. बाकीच्या शेतकऱ्यांनी समजा तुम्हाला कोणी तुमच्या भावांनी बंधूंनी विचारलं आळीनाशक कोणतं वापरू, काय सांगाल? जिगरा पॉवर. जिगरा पॉवर सांगणार. हे कसलंही मार्केटिंग नाही. आणि महत्वाचं म्हणजे ढोले पाटील त्यांना म्हणाले होते, ढोलेंचे ते मित्र आहेत, की बाबा तू थकलाय आळीनाशक वापरून, आता एकदा हे 1 पंपाचं घेऊन बघ, त्याच्यानंतर 2 पंपाचं घेऊन बघ, आणि त्याच्यानंतर जर तुला वाटलं तर पुढे वापर. निश्चितच म्हणजे हे मी असं आमच्यासारखं बोला वगैरे म्हणून काय तुम्हाला मी काय पार्टी बिर्टी दिली नाही ना? तसं काय कांदा भरला तुम्ही आले अचानक व्हिजिट केलेली आहे. आणि निश्चितच जिगरा पॉवर प्लस आणि कर्दन 1000 हे प्रॉडक्टच्या क्वालिटीच्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांना वचन देत असतो, कमिटमेंट देत असतो की तुमचा उत्पादन खर्च हा आम्ही कमी करून देऊ. निश्चितच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी रस शोषणाऱ्या किडींना आणि आळीला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कर्दन 1000 आणि जिगरा पॉवर प्लस एकदा वापरून बघा. धन्यवाद.